पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। गेल्या 42 वर्षांपासून कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील, पक्षकार व नागरिकांचा सर्किट बेंचसाठी लढा सुरू होता। मात्र 4 दशकांच्या या लढ्याची स्वप्नपूर्ती तुमच्यामुळे आज बघायला मिळाली, या शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतीश पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रविवारी जाहीर आभार मानले। कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर केल्याबद्दल आमदार पाटील यांनी गवई यांचा सर्किट हाऊसवर सत्कार केला। यावेळी आमदार पाटील यांनी सर्किट बेंचसाठी कोल्हापूरसह जिल्ह्यातील वकील, पक्षकार, नागरिक व विविध संघटनांनी उभारलेल्या लढ्याची माहिती दिली। कोल्हापूरसाठी सर्किट बेंच हा जिव्हाळ्याचा विषय बनला होता। या बेंचमुळे 6 जिल्ह्यातील पक्षकार व वकिलांचा वेळ, पैसा व शारीरिक त्रास वाचणार आहे। कोल्हापुरात सुरू झालेले सर्किट बेंच हा सुवर्ण क्षण आहे, त्यामुळे प्रत्येक कोल्हापूरकर आणि 6 जिल्ह्यातील नागरिक हा क्षण विसरूच शकत नाहीत। गेल्या 4 दशकांपासून प्रलंबित असलेली ही मागणी तुमच्या प्रयत्नांमुळे शक्य झाली, या शब्दात आमदार पाटील यांनी भूषण गवई यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मकरंद कर्णिक उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी, कोल्हापूर। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।